जर तुम्हाला BSc नर्सिंग 2025 साठी ॲडमिशन घ्यायचे असेल आणि तुम्हाला एखादं कॉलेज आवडलं असेल तर त्या कॉलेजची तुम्हाला फीज कॉल करून विचारायची असेल तर तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल की त्या कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर हा कसा मिळवायचा। तर विद्यार्थी मित्रांनो, याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही गुगल क्रोम ओपन केल्यानंतर गुगलमध्ये सर्च करा MUHS। आता तुम्ही म्हणणार सर MUHS काय आहे? तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, MUHS म्हणजेच काय? तर MUHS म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ही एक युनिव्हर्सिटी आहे जिच्या अंतर्गत नर्सिंगचा कोर्स हा रन केला जात असतो। तुम्ही MUHS ला सर्च केल्यानंतर या ठिकाणी जी पहिलीच लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करायचं। नंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी असं होम पेज ओपन होईल किंवा असं पोर्टल ओपन होईल। तर या ठिकाणी तुम्हाला अकॅडमिक वरती क्लिक करायचं आहे। अकॅडमिक वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नर्सिंग असं ऑप्शन दिसत असेल तर या ठिकाणी तुम्हाला नर्सिंग वरती क्लिक करायचं आहे। नर्सिंग वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इन्स्टिट्यूट किंवा कॉलेजची जनरल इन्फॉर्मेशन दिलेली राहील। या ठिकाणी तुम्हाला कॉलेजचा कोड देखील मिळेल, कॉलेजचं नाव मिळेल, नंतर कॉलेजचा संपूर्ण पत्ता हा तुम्हाला बघायला मिळेल, कॉलेजची वेबसाईट बघायला मिळेल, कॉलेजचा ईमेल ID बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉलेजचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो तुम्हाला बघायला मिळेल। जर तुम्हाला कॉलेजविषयी कुठलाही डाऊट असेल, कुठलीही शंका असेल तर तुम्ही सदरील कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून सरळ माहिती विचारू शकता। उदाहरणार्थ तुम्ही आता अमरावती सिलेक्ट केलं, अमरावती सिलेक्ट केल्यानंतर सगळे अमरावतीचे कॉलेज तुमच्या समोर येतील। बरोबर, क्लिक केलं की ते अमरावतीच्या कॉलेजची इन्फॉर्मेशन तुमच्या समोर ओपन होईल। आता उदाहरणार्थ मी अजून दुसरं सर्च करतो जे आहे नाशिक। नाशिक सर्च केल्यानंतर नाशिकचे सर्व कॉलेजेसची डिटेल, सर्व कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर हा स्क्रीनवरती तुमच्या समोर येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, जर सांगायचं म्हटलं तर मला ही सर्व माहिती माझ्या ज्ञानामध्ये अजूनही अभिवृत्त आहे। तर तुम्हाला अशाच पद्धतीची माहिती जर आपल्या बघायची असेल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।